ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे नक्की काय असतं? मला झटपट पिकं आली पाहिजे, झटपट सगळं झालं पाहिजे, पण झटपट करून तुम्ही तुमची हेल्थवर नुकसान करून घेताय त्याचं. शहरामध्ये सर शेती करणं खरंच शक्य आहे का? तुम्हाला लोक ऑर्गॅनिकच्या नावाखाली केमिकल विकत नाही तोपर्यंत दुष्परिणाम नाही. म्हटलं सलमान खानचं एक्झाम्पल घेऊया, पनवेलला त्याचं फार्म हाऊस, त्याच्यामध्ये व्हिडिओज पण आले होते शेती करताना वेगळं, बरोबर. मग तो स्वतः शेती का करतोय, काय इंटरेस्ट दाखवतोय त्याच्यात एवढा, की भविष्यात शेती पण असं लोक कंपन्या येतील आणि ते शेती करतील? पुढचं जे फ्युचर आहे ना ते शेतीचंच आहे. द मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत, त्याचं नाव आहे सुजय पाचंगे आणि पोशिंदा ऑर्गॅनिकचे ते फाउंडर आहेत. आणि आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स का गरजेचे आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण का वापरले पाहिजे, आणि आपण जे शहरामध्ये आजकाल गार्डनिंग करतो किंवा जी शेती करतो त्या सगळ्यांमध्ये त्याचा कसा वापर करू शकतो आणि ते आपल्या इन्व्हायरमेंटसाठी कसं उपयोगाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून बघत राहा आपला आजचा एपिसोड. सर, आजचा जो आपला एपिसोड आहे तो बराच महत्त्वाचा आहे आणि आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशासाठी तर हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण सुपर पॉवर आता होऊ काही वर्षांमध्ये, बरोबर, आणि ते होण्यासाठी खरं तर ह्या विषयाची गरज आहे, म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर. आणि आपल्याला जे आपल्या भारतामध्ये जे प्राणी आहेत किंवा जे आपली जीवसृष्टी आहे किंवा जे आता अर्बनायझेशन होतं आहे ते कसं कमी करून आपण शेती आणि इतर गोष्टींना प्रमोट करू शकतो, कसं आपण जास्तीत जास्त आपल्या इंडियाची जी कल्चर आहे ती पुढे घेऊन जाऊ शकतो, त्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे. बरोबर. तर मला ना सर, पहिलं तर हा विषय मांडण्याच्या आधी मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं, म्हणजे आपल्या एक ऑडियन्सला एक कल्पना येईल की नक्की तुम्ही काय करता. बरं, नमस्कार, माझं नाव सुजय पाचंगे. मूळतः मी राहणारा पुणे जिल्ह्यातील एक डोकसांगवी म्हणून गाव आहे. ओके. तिथला माझं शिक्षण वगैरे सगळं पुण्यातच झालं आहे. मस्त. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्येच माझं शिक्षण वगैरे झालं. मॅनेजमेंटच्या बॅकग्राऊंड आहे माझं पूर्ण सगळं. पोशिंदा सुरू करण्याचा उद्दिष्ट किंवा मी जे काही आता ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स तुम्ही म्हटले की त्याचा बिझनेस चालू करायचं उद्दिष्ट एवढंच होतं की कोविड नंतर बऱ्याचशा गोष्टी ऑर्गॅनिककडं लोक वळायला लागले. खूप चेंजेस यायला लागले आणि लोकांना असं वाटायला लागलं की आता आपलं जे खानपान आहे किंवा राहणमान आहे आपण थोडं काहीतरी चेंज केलं पाहिजे. ते थोडंफार आपण एक ऑर्गॅनिक फूड्स खाल्ले पाहिजे किंवा ऑर्गॅनिकरित्या पिकवलेले भाजीपाला वगैरे खाल्ला पाहिजे. तर बरेचसे लोक किचन गार्डनिंग वगैरे करायला लागले, घरावरच टेरिस गार्डनिंग करायला लागले. आणि शेतकऱ्यांना पण प्रॉपर प्युअर ऑर्गॅनिक खतं मिळणं हे थोडंफार मागच्या काळामध्ये थोडं अवघड जात होतं आणि प्युरिटी राहिली नव्हती ऑर्गॅनिकमध्ये. ऑर्गॅनिकच्या नावाखाली लोक काही कंपनी ज्या होत्या की ते प्रॉपर ऑर्गॅनिक देत होते का नाही फर्टिलायझर्स ते कोणालाच माहिती नव्हतं. तर मग आम्ही थोडा त्याचा रिसर्च केला की आपल्याला त्याच्यात काय करता येईल, कसं करता येईल. मग आम्ही थोडं बायोडिग्रेडेबल वेस्ट जे आहेत, ग्रीन लिफी व्हेजिटेबल वेस्ट जे असतात की जे भाजी मंडईमध्ये भाजीपाल्यामध्ये लोक फेकून देतात, बरोबर, तर ते आम्ही कलेक्ट करून त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करून आम्ही काय करता येईल ते विचार केला. मशरूम वेस्ट जे आहे, मशरूम ज्या बॅग्समध्ये बनतात, मशरूम फार्मिंग आता बऱ्यापैकी होते सगळीकडे, तर ते बॅग्स वन टाइमच काउंट केले जातात, म्हणजे एकदाच त्याच्यात हार्वेस्टिंग होते, परत हार्वेस्टिंग त्याच्यात होत नाही. मग आम्ही त्या बॅग्स मधलं जो काही वेस्ट आहे त्याच्यापासून ते डिकम्पोज करून त्याच्यापासून आम्ही फर्टिलायझर्स बनवायला लागलो. मग असे 3-4 बेस मटेरियल जे आहेत म्हणतो आपण प्रॉपर बनवायला ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स, ते आम्ही सगळे एकत्र करून त्याला प्रॉपर प्रोसेसिंग करून आम्ही काही बॅक्टेरिया स्वतःहून डेव्हलप केल्या आमच्या लॅबमध्ये. ते आम्ही बनवून लवकर डिकम्पोज कसं करता येईल आणि प्रॉपर न्यूट्रियंट्स त्याच्यात कसे देता येतील आपल्याला, ते विचार करून आम्ही मग प्रॉपर फायनल डिसिजन घेतला की आपण आता हे चालू करूया. बरोबर, मस्तच. पण मला सर्वात जास्त तुमच्या ज्या ब्रँडबद्दल आवडलं की तुमचा ब्रँड तर आहे चांगला, म्हणजे प्रोडक्ट चांगलेच आहेत, पण त्याचं नाव मला फार आवडलं. त्याचं नावामागची स्टोरी काय? पोशिंदा हे नाव थोडक्यात आता सांगायचं झालं तर मी पुण्यामध्येच एक सेमिनार आम्ही अटेंड केलं. बरोबर. तर त्या सेमिनारमध्ये सहज हा शब्द कानावर पडला. कानावर पडल्यानंतर माझ्या सीएला मी फोन केला की बाबा असा असा शब्द आहे, मला खूप आवडला आहे तो. एक आधी म्हणजे किंवा आपण फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये उतरणार आहोत, या ब्रँडने उतरणार आहोत किंवा या नावाने उतरणार आहोत असं काही नव्हतं. बरोबर. पण फक्त ते नाव मला आवडलं, मग त्याचं आम्ही ट्रेडमार्क करून घेतलं. आणि किंवा आम्ही पण शॉक झालो त्यावेळेस की इतकं म्हणजे कॅची नाव अजूनपर्यंत कोणी ट्रेडमार्क कसं नाही केलं या फिल्डमध्ये. मग आम्ही ते थोडंफार त्याचा रिसर्च करून इमिडिएटली मी त्याला सांगितलं की तू ट्रेडमार्कला अप्लाय करून टाक
आणि हे नाव ट्रेडमार्क करून टाक. तर ते ट्रेडमार्क झाल्यानंतर मग पोशिंदा नावाने काय चालू करायचं, नाव तर खूप आवडलं होतं. मग हे आपण असं डोक्यात होतंच की असं काहीतरी वेगळं करायचं आहे, युनिक करायचं आहे, जे की शेतकऱ्यांना पण तितका फायदा होईल आणि एंड युजरला पण तितका फायदा होईल, लोकांना पण तितका फायदा होईल, असं काहीतरी आपण चालू करूयात. मग ते ब्रँड नाव आम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सला द्यायचं ठरवलं. बरोबर, पोशिंदा नाव. हो, मस्तच नाव आहे, म्हणजे एकदम रिलेटेबल आहे आपल्या मराठी लोकांसाठी रिलेटेबल आहे. आणि तेच आपलं महाराष्ट्राशी जोडलेलं नाव आहे, मराठी मातीशी जोडलेलं नाव आहे, म्हणून पोशिंदा पटकनी क्लिक पण होतं, लोकांच्या लक्षात पण येतं ते, आणि एक तो चांगला ब्रँड पण डेव्हलप होतो. बरोबर. पण अजून एक मला सर तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की भले आपण म्हणतो की अरे ऑर्गॅनिक फर्टिलायझर तर लोकांना माहिती आहे, पण खूप जण आहेत ज्यांना ते वापरत पण नाहीत आणि काय कसं बनतं काय त्यांना आयडिया पण नसते काहीच. बरोबर. तर मग तुम्ही पहिल्यांदा आपल्या ऑडियन्सला हे सांगा की ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे नक्की काय असतं. बघा, ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे मेन मातीवर काम करतं. आपलं एक जे काही आपण पिकं लावतो आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या कुंडीमध्ये आपण हार्वेस्टिंग करतो किंवा आपण छोटे छोटे व्हेजिटेबल्स वगैरे लावतो. बरोबर. तर मातीमध्ये जे काही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज होतात, जे हेल्दी बॅक्टेरियाज असतात किंवा जे चांगले बॅक्टेरियाज असतात की जे मातीला मुवमेंट देतात किंवा मातीला न्यूट्रिशियस करतात, बरोबर, त्याला खाद्य पुरवण्याचं काम ऑर्गॅनिक फर्टिलायझर करतं. ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं काम तुम्हाला फ्रुट्स देणं, फ्रुटिंग देणं हे नाही आहे. ऑर्गॅनिक फर्टिलायझरचं काम मेन तुमच्या मातीवर काम करतं. तुमची माती एकदा डेव्हलप झाली, तुमच्या मातीत एकदा ते मायक्रोबायल ॲक्टिव्हिटीज चांगल्या व्हायला लागल्या, चांगल्या बॅक्टेरियाची ग्रोथ व्हायला लागली, अर्थवॉर्म्स डेव्हलप व्हायला लागले, आपोआप तुमचे प्लांट्स हेल्दी राहतात, न्यूट्रिशियस राहतात, तुम्हाला फ्रुटिंग, फ्लावरिंग हेल्दी मिळते, चांगली मिळते. लोक म्हणतात की मातीवर आपण मग केमिकल फर्टिलायझर्स टाकूयात, मग मला चांगले फ्रुट्स मिळतील, चांगले फ्लॉवर्स मिळतील. हा एक गैरसमज झाला आहे लोकांचा. किंबहुना जे काही केमिकल फर्टिलायझर्सवाल्या कंपन्या आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांनी ते एक शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये किंवा जे अर्बन गार्डनिंग करतात, किचन गार्डनिंग करतात, त्यांच्या डोक्यामध्ये हे टाकलंय की जोपर्यंत तुम्ही केमिकल फर्टिलायझर्स टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं यील्ड मिळणार नाही किंवा चांगलं उत्पन्न मिळणार नाही. पण हा गैरसमज आहे. जर तुमची माती सुपीक झाली, माती तुमची व्यवस्थित झाली, त्याच्यात मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज चांगल्या ग्रो व्हायला लागल्या, चांगल्या हेल्दी बॅक्टेरियाज ग्रो व्हायला लागल्या, आपोआप तुमचे प्लांट्स, तुमचे क्रॉप्स, तुमचे फ्रुटिंग प्लांट्स जे डेव्हलप होतात, तुम्हाला तुमच्या प्लांट्सला फ्लावरेज यायला चालू होतात, फ्रुट्स यायला चालू होतात, हेल्दी तुम्ही ग्रो करू शकता सगळेच व्हेजिटेबल्स. कुणी आता कांदा उगायला लागले, कुणी लसूण उगायला लागले, कुणी पालक उगवतं, कुणी मेथी उगवतं, कुणी धन उगवतं, आपल्या टेरिस गार्डनिंग करतात, किचन गार्डनिंग करतात. त्यामध्ये बरेचसे लोक आता घरच्या घरीच गार्डनिंग करायला लागलेत. का करायला लागले? कारण की कोविडच्या आधी असं होतं की सगळं बाहेरून मार्केटमधनं चाललं होतं, पण कोविडनी शिकवलं की तुम्ही हळदीचं दूध पिल्यानंतर तुम्ही हेल्दी राहाल किंवा तुम्ही गरम पाणी पिल्यानंतर तुम्ही हेल्दी राहाल किंवा चांगलं खाल्ल्यानंतर तुम्ही हेल्दी राहाल, तुमची इम्युनिटी पॉवर बूस्ट होईल, तुम्हाला चांगलं तुमचे हेल्थ चांगली राहील. हे सगळं आपल्याला कोविड नंतर कळायला लागलं. मग लोक हेल्थ कॉन्शियस व्हायला लागले, तो रुटीन फॉलो करायला लागले. चांगलं खायचंय बाबा, मग बाहेरचं मार्केटमधून आणता आपण घरीच उगवू शकतो का? बरं, घरी उगवायचं तर मग केमिकल टाकूनच उगवण्यापेक्षा ऑर्गॅनिक काहीतरी टाकून आपण उगवू शकतो त्याच्यात. मग तो विचार करून आम्ही हा निर्णय घेतला की लोकांना ऑर्गॅनिक तर खायचंय, ऑर्गॅनिक पाहिजे सगळं त्यांना, पण त्यांना ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सच मिळत नाहीयेत मार्केटमध्ये. बरोबर. उगवणार कसं काय ते? कुठल्याही पिकासाठी, कुठल्याही याच्यासाठी तुम्हाला फर्टिलायझर लागतात, मग आपण ऑर्गॅनिक बनवून देऊयात. मग आम्ही तो निर्णय घेऊन पोशिंदामध्ये ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स डेव्हलप करायला चालू केलं आणि त्याला एक प्रॉपर फंक्शनल करून टाकलं. बरोबर. पण मला एक प्रश्न होता सर की आत्ताचं जग आहे ना ते खूप बदललं आहे. म्हणजे आधी आपण बघायचो की युट्यूबला लोक 20-20 मिनिटं व्हिडिओ बघायचे, 40 मिनिटं बघायचे, आता शॉर्ट्स बघतात 10-15 सेकंदाचे, 20 सेकंदाचे. बरोबर. मग आता लोकांना फास्ट हवंय सगळं, फूड पण फास्ट पाहिजे, डिलिव्हरी फास्ट पाहिजे, 10 मिनिटात डिलिव्हरी पाहिजे. मग त्या सगळ्या सिनारिओमध्ये हे तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर तर मग स्लो वर्क करतात, मग ते कसं चाललं? हाच एक समज आणि गैरसमज, दोन गोष्टी त्याच्यातल्या. लोकांना असं वाटतं की ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स टाकलं का माझे पिकांची ग्रोथ स्लो होते. स्लो नाही होत, त्याच स्पीडने होते, पण हेल्दी होते. लोकांना असं म्हणणं आहे की मला झटपट पिकं आली पाहिजे, झटपट सगळं झालं पाहिजे, पण झटपट करून तुम्ही तुमची हेल्थवर नुकसान करून घेताय त्याचं. तुम्ही 40 दिवसामध्ये एखादं पीक काढताय, त्याच्यात तुम्ही युरिया टाकताय, बाकीचे अदर केमिकल्स टाकताय, तर ते तुम्हाला हेल्दी आहेत का?
त्याच्यापासून तुम्हाला फायदा होतोय का? तुम्ही खाताय, तुमची भूक मिटतीये फक्त, पण तुम्ही आतमध्ये किती केमिकल्स कंझ्युम करताय ते तुम्हाला माहिती आहेत का? मग जी काही केमिकलने पिकवलेली पिकं 40 दिवसात येत आहेत, तर ही पिकं तुम्हाला 55 दिवसात 60 दिवसामध्ये येतात. हार्डली 10-15 डेजचा डिफरन्स असतो. बट तुम्ही हेल्दी राहाल, तुमची जमीन चांगली राहील. शेतकरी युरिया टाकतात, बाहेरचे DAPची खतं टाकतात, त्यांची जमीन क्षारयुक्त झालेली आहे, म्हणजे त्या जमीन नापीक झालेल्या आहेत जवळजवळ. आपल्या सगळी मराठवाड्या भागात जर तुम्ही गेले, विदर्भात जर तुम्ही गेले, तर आज परिस्थिती भयान परिस्थिती आहे जमिनींची. दिसायला फक्त वरतून काळी दिसते, पण आत अक्षरशः क्षार वाढायला लागले. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय ऑप्शन आहे का? मग त्याच्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिककडेच वळावं लागेल. ऑप्शन नाही दुसरं काही तुम्हाला. तुम्ही जर कंटिन्यू केमिकल खतं तुमच्या शेतामध्ये टाकत राहिले, तुमच्या कुंड्यांमध्ये टाकत राहिले, तर तुमची माती डेड होऊन जाणार, तुमची पिकं येणार नाही, तुम्हाला हेल्दी फूड्स मिळणार नाही, हेल्दी कुठलंच पीक मिळणार नाही. मग कशासाठी त्याच्याकडे जायचं? रिझल्ट किंबहुना तुम्हाला आम्ही असं ऑर्गॅनिक डेव्हलप करतोय, अशी काही खतं डेव्हलप करतोय की तुम्हाला ते केमिकलच्या तोडीचेच रिझल्ट देतील. म्हणजे आज जर तुम्हाला शेतकऱ्यांना सांगायचं झालं, शेतामध्ये जर आज 40 टन ऊस निघतोय एकरी, तुम्ही केमिकल खतं टाकून तो 40 टनापर्यंत नेतोय, मग आम्ही तुम्हाला ऑर्गॅनिक देऊन तुम्हाला 50 टनापर्यंत जर उत्पन्न दिलं तर प्रॉब्लेम काय? चांगला क्वालिटी चांगली होतीये, तुम्हाला रेट्स चांगले मिळत आहेत, एव्हरीथिंग वोंट बी कॉम्प्रोमाइज ना. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल काहीतरी, की बाबा आपल्याला उत्पन्न तर पाहिजेच, आपल्याला रिझल्ट पण चांगले पाहिजेत. मग आता आपल्या शेतकऱ्यांचा एक समज आहे की इंडियाचं मार्केट खूप वास्ट आहे तसं पाहायला गेलं तर. इंडियन मार्केटमध्ये जात आहे आमचं, आम्हाला काय करायचं बाहेर हे करून, बाहेर कशाला एक्सपोर्ट करायचं आहे आम्हाला. पण बाहेर एक्सपोर्ट केल्यानंतर जमच एखादी वस्तू तुम्हाला इथे तुम्ही 10 रुपयाला विकताय, ती वस्तू तुम्हाला जर एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्ही ती 40 रुपयाला जर विकू शकता, तुम्ही का नाही एक्सपोर्ट करा? हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे शेतकऱ्यांना. मग एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय लागतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जे काही फर्टिलायझर्स वापरताय ते सगळे तुम्हाला ऑर्गॅनिक लागणार. त्याच्यात जर तुम्ही एक्सपोर्ट करायला गेले आणि केमिकलचे ट्रेसेस सापडले त्या व्हेजिटेबल्समध्ये, त्या फ्रुट्समध्ये, किंवा त्या कुठलंही पीक, कांदा असो, बटाटा असो, किंवा मँगो असो, किंवा चिक्कू असो, बनाना असो, कुठलंही असो, त्याच्यामध्ये जर तुम्हाला केमिकल ट्रेसेस सापडले तर ते रिजेक्ट होतं. कुठली बाहेरची कंट्री केमिकलवाले फ्रुट्स व्हेजिटेबल्स खात नाही. मग तुम्ही जर ते एक्सपोर्ट करू शकत असाल, तुम्हाला जर उत्पन्न तुमचं 40 टन, आता समज तुम्ही 40 टन उत्पन्न तुम्हाला या वर्षी मिळालं, आणि केमिकल खतं टाकून आणि ऑर्गॅनिक खतं टाकून तुम्हाला 40 टन मिळतंय. 40 टन जरी मिळालं, पण तुम्हाला भाव डबल मिळतोय, ट्रिपल मिळतोय ना एक्सपोर्टला. मग त्याच्यात तुमचं उत्पन्न पण वाढतंय, तुमचं इन्कम पण वाढतीये. मग तुम्ही एक्सपोर्टला का नाही जा? हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे शेतकऱ्यांसाठी आज. आणि ऑप्शन्स खूप आहेत, खूप सारे गाईडलाईन्स द्यायला लोक पण आहेत मार्केटमध्ये, कसं एक्सपोर्ट करायचं, काय करायचं, कुठले पदार्थ एक्सपोर्ट जास्त होतात, कुठले तुम्ही पिकवले पाहिजेत, खूप सांगणारे आज कन्सल्टंट आहेत किंवा लोक आहेत मार्केटमध्ये आज सांगणारे. फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे शेतकऱ्यांना, बाकी काही. बरोबर. आता मी बघतो तर जळगाव वगैरे साईडला ती लोक केळी वगैरे खूप म्हणजे एक्सपोर्ट वगैरे करत असतात. बरोबर. मग त्यासोबत त्यांना आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये चान्स आहे की सगळे आपण एक्सपोर्ट करू शकतो. बरोबर. आणि जे काही एअरपोर्टच्या जवळची जी शहरं किंवा गावं आहेत त्यांना तर खूपच फायदा आहे. नाही आहेत ना, असं नाही आहे की एअरपोर्टच्या गावातली, तर सगळीकडेच तुम्ही जर शेती केली की त्या याच्याने तुम्हाला फायदा होतोच. मेन कसं आहे की डिमांड कुठला आहे ते महत्त्वाचं आहे सगळ्यात. आता सगळ्यांनी जर केळी केलं तर डिमांड कमी होणार, सगळ्यांनीच जर आंबे पिकवले तर डिमांड कमी होणार. मग ते एक कुठंतरी एक सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजे. म्हणजे असं नाही चाललं पाहिजे की एक गोष्ट करतो तर एकच गोष्ट केली पाहिजे. आपलं महाराष्ट्रामध्ये आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक आता समज खानदेश असेल किंवा विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल, पुणे जिल्हा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, वैशिष्ट्य आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळे पदार्थ आपल्याकडे बनतात. आणि आपण तशीच जरी बनवले ना प्रत्येक शेतकऱ्याने, आता समज जालन्याचं तुम्ही उदाहरण दिलं, जळगावचं उदाहरण दिलं, जळगावमध्ये केळी होते, भुसावळमध्ये केळी जास्त होते, तो रिजन, तो बेल्ट त्यासाठी बनवलेला आहे. त्या लोकांनी ऑर्गॅनिक पद्धतीने जरी केळी बनवली तरी त्यांना तेवढंच उत्पन्न येणार आहे, कारण की आता आम्ही त्याच्यावर ऑलरेडी एक्सपेरिमेंट्स करून पाहिलेले आहेत सगळ्या, खूप जास्त. म्हणजे आता केळीचा घड समज एक 40, 45, 50 किलोच्या वर जात नाही, आम्ही 60 किलोपर्यंत केळीचा घड काढून दिला शेतकऱ्यांना. म्हणजे इतकं, आणि ते पण ऑर्गॅनिक पद्धतीनेच, कुठल्याच केमिकलचे आम्ही त्याच्यात फवारणी पण करून नाही दिली आणि जमिनीतून पण नाही सोडवलं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, दिस इज पॉसिबल. पण फक्त एवढंच आहे की ते प्रॉपर गायडन्स शेतकऱ्यांना मिळत नाही.
आणि तिथपर्यंत थोडक्यात आम्ही पोहोचलो नाही अजूनपर्यंत असं म्हटलं तरी चालेल की ऑर्गॅनिक जे खतं बनवतात, ज्या कंपन्या बनवतात ना, त्या ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. पण त्यांनी फक्त शेतकऱ्यांचाच फायदा नाही होणार, त्यांनी आपल्या जमिनीचा पण फायदा होणार आहे, आपल्या जे शेतकऱ्यांची जी काळी माती आहे तिचा फायदा होणार आहे, त्याला फायदा होणार आहे. जे आरोग्य आपलं आज धोक्यात आलेलं आहे, कॅन्सरचं जे प्रमाण वाढत चाललंय ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. कॅन्सरचं 90% जे काही होण्याचं जे मूळ कारण आहे ना, ते फक्त आणि फक्त फूड आहे, दुसरं काही नाही. तुम्ही कुठेही जा, केमिकल घातलेली तुम्हाला फूडच मिळणार. व्हेजिटेबल्स, फळभाज्या कुठलेही असो, ते सगळं तुम्हाला केमिकल घातलेलेच मिळणार. तेच. आणि खूप शेतकरी आहेत की त्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत, 1 एकर आहे, 2 एकर आहे, 3 एकर आहे, ते स्वतः त्यांच्या घरी ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स करू शकतात, ते स्वतः कन्झ्युम करून लोकांना देऊ शकतात. बरोबर. ते पण हेल्दी राहतील, लोक पण हेल्दी राहतील. बरोबर. ह्याचा विचार कुठेतरी शेतकऱ्यांनी वगैरे केला पाहिजे. बरोबर. आता आपण फायद्यांचं बोललोच तर मग आता सगळेजण म्हणतात की ऑर्गॅनिक फर्टिलायझर यूज करा, पण मग त्याचे फायदे काय, असं काय वेगळं होईल? ऑर्गॅनिक खाल्ल्यानंतर तुमची हेल्थ सगळ्यात जास्त महत्वाची आहे की तुम्ही हेल्दी राहाल. आपल्याला आयुष्यात हेल्दी राहणंच गरजेचं आहे, दुसरं काय आहे. आपण सलाड खातो, आपण आता सध्या सगळेच हेल्थ कॉन्शियस झालेत ऑलमोस्ट. सिटीमध्ये सगळीकडे जिम्स, योगा क्लासेस, एरोबिक क्लासेस खूप हाय लेवलला चालले सगळीकडे सिटी एरियामध्ये तरी. तर त्यांना हेल्दी खाणं लागतंयच ना, हेल्दी फूड लागतंयच, सगळे हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळं. बरोबर. मग ते सकाळचे सलाड होऊयात किंवा सकाळचं जे ब्रेकफास्ट असेल त्याला ते ब्रेकफास्टला ते काही स्प्राउट्स खातात, ते स्प्राउट्स असू द्या, किंवा दुपारचं जे काही लंच असेल त्याच्यामध्ये ते सलाड खातात, त्याच्यामध्ये त्यांना ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स लागतात. तर ते जर ऑर्गॅनिकरित्या तुम्ही घरीच बनवले कुंड्यांमध्येच तुमच्या, तर तुम्हाला बाहेरून आणायची गरजच नाही काही. तुम्ही ऑलरेडी तुम्ही खाऊनच तुमचं स्वतःचं पिकून तुम्ही स्वतः हेल्दी राहू शकता. बरोबर. आणि किती जागा लागते, तुम्ही बाल्कनीमध्ये सुद्धा हे उगवू शकता. ग्रो बॅग्स मिळतात आजकाल मार्केटमध्ये. ग्रो बॅगमध्ये एका ग्रो बॅगमध्ये मेथी उगवली, एका ग्रो बॅगमध्ये कोथिंबीर उगवली, आणि एका ग्रो बॅगमध्ये तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी, कांदा उगवू शकता, गाजरं उगवू शकता, मुळं उगवू शकता, बीट्स उगवू शकता. हे घरच्या घरी उगवू शकता ना, तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही. सिटीमध्ये राहायला एका 1 BHK 2 BHK मध्ये 4-5 जण असतात, आरामात त्यांना ते 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस जाऊ शकतं. आणि इट इज पॉसिबल. असं नाही की त्याला खूप मेहनत करावी लागते किंवा काही करावी लागते. 1 टाइम तुम्ही सीड्स टाकून फर्टिलायझर्स आमचे मिक्स करून तुम्ही त्याच्यात टाकू शकता आणि उगवू शकता घरी बसल्या बसल्या. आणि हार्डली किती वेळ लागतो त्याच्या वीड्स काढण्यासाठी किंवा त्याला प्रॉपर पाणी देण्यासाठी? 15-20 मिनिट्सचं काम. तेवढं आपण तसं देऊच शकतो ना वेळ आपल्या याच्यातनं काढून. आपल्या हेल्थ जर आपल्याला सुधारायची आहे म्हटल्यावर बरोबर तेवढा वेळ तर आपण दिलाच पाहिजे ना आपल्यासाठी. बरोबर. आणि परत एक स्टडी पण असं सांगतं की हे जे अशा ॲक्टिव्हिटी आहेत ना, की जे की झाडांना पाणी घालणं, मेडिटेशन करणं, ह्याने माणसाचे माइंड नीट राहण्यासाठी खूप मदत होते. ॲब्सोल्युटली ट्रू. तेच मी आज तुम्हाला पुढे सांगणार होतो की एक जो तो आतून जो एक फ्रेशनेस मिळतो आणि एक कॉन्फिडन्स मिळतो. आणि मी माझ्या बाल्कनीमध्ये पिकवलेली झाडं किंवा मी माझ्या बाल्कनीमध्ये पिकवलेली व्हेजिटेबल्स खातोय, त्याच्यात जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते बाहेरून आणण्यात आणि खाण्यात आणि करण्यात नाही. तर तो एक खूप मोठा माइंड रिलीफ आहे आपल्यासाठी, की एक पीस, माइंड ऑफ पीस म्हणतो ना आपण. गार्डनिंगमध्ये सकाळी बघा तुम्ही, एक फ्रेशनेससाठी तुम्ही जर तुमच्याकडे गार्डन असेल, तुम्ही गार्डनमध्ये वॉक केली, सकाळी हरळ असेल आपल्या आजूबाजू, त्याच्यात वॉक केली, तर तो एक वेगळा फील येतं आपल्याला. सकाळचा फ्रेशनेस, एक वेगळा मूड स्विंग होतो आपला एकदम. बरोबर. तर ते पाहिजेच. हिरवळ पाहिजेत, छोटे छोटे गार्डन्स पाहिजेत. आणि आता बरंचसं लोक करायला लागलेत, बाल्कनीमध्ये का होईना, टेरेसवर का होईना, किंवा छोटं त्यांचं बंगलो असेल तर खाली त्यांच्या बंगल्याच्या खाली थोडंफार गार्डनिंग करायला लागलेत बऱ्यापैकी. किचन गार्डनिंग म्हणा, व्हेजिटेबल्स वगैरे, फ्रुट्स वगैरे प्लांट्स लावतात ते आपण. बरोबर. पण सर आता आपण सगळं चांगलं बघितलं, पण मग ह्याचे काही दुष्परिणाम नाहीत का? अजिबात नाही आहेत. जोपर्यंत तुम्हाला लोक ऑर्गॅनिकच्या नावाखाली केमिकल विकत नाही तोपर्यंत दुष्परिणाम नाही आहेत. खूप सारे लोक आता सिटी कंपोस्ट म्हणतो आपण, राईट? आता एवढं कंपोस्टिंग आपलं निघतं सिटीजमध्ये, इतकी वेस्ट होते, सगळं होतं. सिटी कंपोस्टमध्ये कोणीच म्हणू शकत नाही की 100% ऑर्गॅनिक आहे म्हणून. त्याचं रिझन एवढंच आहे की खूप वेगळे पदार्थचे वेस्ट त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात. करतात सॅग्रिगेशन, नाही करत असं नाही आहेत, खूप जण करतात सॅग्रिगेशन. खूप ज्या महानगरपालिका आहेत खूप चांगल्या आहेत, त्या चांगल्यारीत्या डेव्हलप पण करतात. पण ॲट द एंड तुम्ही जे तुमचे जे सॅग्रिगेशन करणारे लोक आहेत ते आपण लक्ष ठेवायला हवं का त्यांच्यावरती, त्याच्यात काय टाकतात काय नाही टाकत. कुणी प्रोसेस दाखवतं का आपल्याला त्यांची, की बाबा ह्या प्रोसेसने आम्ही तुम्हाला सिटी कंपोस्ट बनवून देतोय म्हणून?
अजिबात नाही. त्याच्यामध्ये तुमचं फूड वेस्टमध्ये झालं, तुमच्या डाळ वगैरे वरती किंवा भाजीवरती ती सुद्धा त्याच्यात मिक्स होते. मग ऑइल्स त्याच्यात जातात, बरोबर. मसालेच त्याच्यात जातात, बाकीचे कंटेंट्स त्याच्यात डेव्हलप होतात. बरोबर. मग ते ऑर्गॅनिक कसं म्हणता येईल आपल्याला? नाही म्हणता येणार ना. आपलं ऑर्गॅनिक कुठलं आहे की झाडपाल्यापासून बनवलेल्या वस्तू, झाडपाले डिकम्पोज करून बनवलेलं खत, त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो. शेणाचं खत असेल किंवा मग मशरूमचं जसं तुम्हाला मी सांगितलं ते असेल, भाजीपाला जो असतो तो जो वेस्ट फेकून दिलेला असतो तो डिकम्पोज करून असेल, किंवा शेतकरी जे तुम्ही मगाशी एक क्वेश्चन केला मध्ये आपल्याला की जे शेतकरी पहिले वीड्स वगैरे पेटून द्यायचे, की समज आता गहू काढून झालाय तर शेतात पेटून द्यायचे, त्याचे जे काही वीड्स उरलेले असतात ते आपण डिकम्पोज करू शकतो. ते आपण डिकम्पोज करून त्याच्यापासून प्रॉपर एक जेन्युइन कंपोस्ट बनवू शकतो किंवा फर्टिलायझर्स बनवू शकतो ऑर्गॅनिक. मग ह्याच्यामध्ये जे न्यूट्रिशन्स ऍड करायचे आहेत ना आपल्याला बाहेरून, ते आपण ऑर्गॅनिकरित्या पण डेव्हलप करू शकतो. झाडपाल्यापासून खूप मोठं औषध आहेत. नीम आहे तुमच्याकडे, निलगिरी आहे तुमच्याकडे, करंज आहे तुमच्याकडे. ह्या सगळ्या गोष्टी, तंबाखूचे जे पानं असतात वरचे ते तुम्हाला फंगिसाईडचं काम करतात. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती नाही. तर ह्या सगळ्या आपण डेव्हलप करू शकतो किंवा ह्या आपण आपल्या फर्टिलायझर्समध्ये मिक्स करून आम्ही शेतकऱ्यांना वगैरे देतो, जेणेकरून सगळं नॅचरल, सगळं ऑर्गॅनिक त्यांना मिळू शकतं. मग सर आता हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे तुम्ही सांगितलं केवढं चांगलं आहे, मग सरकार ह्यासाठी काय करते का की हे प्रमोट करण्यासाठी? येस, आत्ता रिसेंटली म्हणजे ह्या गव्हर्नमेंटनी जे काही केलंय काम ऑर्गॅनिकसाठी तर खूप चांगलं काम होत आहे. आपल्या भारतामध्ये काही स्टेट्स असे आहेत की ते 100% ऑर्गॅनिक आहेत, ते कुठलंच केमिकल वापरत नाही. त्याच्यामध्ये तुमचं केरला आलं, त्याच्यामध्ये तुमचं आसाम आलं, नागालँड आलं, परत तुमचं काही प्रमाणात सिक्कीम आहे. आता आंध्र प्रदेश ऑलमोस्ट 60-70% ऑर्गॅनिककडे वळालंय. म्हणजे हे चेंजेस व्हायला लागलेत, कारण की बऱ्याचशा स्टेट्सला पण कळाले, लोकांना पण कळायला लागले आणि पीपल सपोर्ट करायला लागलेत लोक. पहिले कसं व्हायचं की लोक कंटाळा करायचे, जाऊ दे बाबा काय होणार आहे, ऑर्गॅनिकनी काय फरक पडणार एवढा, काय डिफरन्स, काय चेंज होणार आहे. पण ज्यावेळेस कोविड आला, कोविड नंतर लोकांना कळायला लागलं की नाही, ऑर्गॅनिकने डिफरन्स पडतोय. हळदीचं गरम पाणी टाकून हळद खाल्ल्यावर मला फरक पडतोय, हळदीचं दूध पिल्यावर मला फरक पडतोय, किंवा मी काही ऑर्गॅनिक गोष्टी खातोय माझ्या याच्यामध्ये, माझ्या डाएटमध्ये ठेवतोय, तर माझी इम्युनिटी वाढतीये, मग माझी रोगप्रतिकार शक्ती पण वाढतीये. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळायला लागल्या, तो अवेअरनेस बिल्ड व्हायला लागला. मग हळूहळू लोक, आणि गव्हर्नमेंटनी पण खूप सपोर्ट द्यायला चालू केले. गव्हर्नमेंट याच्यात खूप साऱ्या स्कीम्स केल्या आहेत, खूप सारे इनिशिएटिव्ह घेतलेत, खूप सबसिडीज पण देतं ऑर्गॅनिक हे करायला. आणि तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स करताय म्हणजे काय करताय की तुम्ही जे काही वेस्ट होत आहे आपल्या याच्यामध्ये आज निघतंय भारतामध्ये, ते वेस्टला तुम्ही कन्वर्ट करताय फर्टिलायझरमध्ये. तर तुम्ही एक वेस्ट टू वेल्थ ही एक कन्सेप्ट पण करताय की त्याच्यापासून काहीतरी फायदा पण होत आहे. मग तुम्ही वेस्टपासून ब्लॅक गोल्ड बनवताय, तसं म्हटलं तरी चालेल. ब्लॅक गोल्ड काय, तुम्ही मातीमध्ये टाकताय ते ब्लॅक गोल्डच आहे आपल्यासाठी असते, तर ते करताय तुम्ही. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे आज याच्यामध्ये. बरोबर. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट खूप सारे इनिशिएटिव्ह घेत आहे, खूप सारे प्रोत्साहन पण देत आहे. काही प्रोग्राम्स पण आहेत गव्हर्नमेंटचे, डिफरंट प्रोग्राम्स, त्याच्यामध्ये सबसिडीज आहेत तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि आहेत खूप सारे लोक पण आहेत की याच्यात खूप सक्रिय आहेत या फील्डमध्ये, जसं आम्ही आहोत आता पोशिंदामध्ये. बरोबर. तसे बाकीचे पण भरपूर लोक आहेत की ते फक्त ऑर्गॅनिकच करतायत. आम्हाला पण खूप साऱ्या लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही फक्त ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स का देताय, त्याच्याबरोबर तुम्ही केमिकल फर्टिलायझर्स का नाही देत? म्हटलं आमचा जन्मच ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स देण्यासाठी झालाय. पोशिंदा आम्ही जे नाव दिलंय आमच्या कंपनीला किंवा ब्रँड आमचं जे आहे, त्याच्यात जर आम्ही केमिकल विकायला लागलो तर मग ते कुठंतरी आम्हाला फसवल्यासारखं होईल म्हटलं लोकांना. मग ते आम्हाला करायचंच नाही. आमचं जे व्हिजन आहे किंवा आमचं जे उद्दिष्ट आहे ते की हेल्दी फार्मर्स, हेल्दी सॉइल, हेल्दी पीपल, हे काहीतरी एक आमचं एक धोरण आहे किंवा आमचं एक विजन आहे, ते आम्हाला सिद्ध करायचं. म्हणून आम्ही त्या दृष्टीने फक्त ऑर्गॅनिककडेच जातोय, केमिकलकडे जायचे. आम्ही केमिकल कमी करावं म्हणून तर आम्ही ऑर्गॅनिककडे जातोय ना. नाहीतर मग आम्ही पण फक्त बिझनेसच करायचं म्हणलं आम्ही केमिकल विकू शकत होतो. पण आम्हाला कुठंतरी लोकांमध्ये चेंज डेव्हलप करायचा आहे, फार्मर्समध्ये चेंज डेव्हलप करायचा आहे, सिटीजमध्ये जे काही छोटे छोटे किचन गार्डनिंग करतात त्याच्यामध्ये चेंज डेव्हलप करायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही ऑर्गॅनिककडे वळलो. बरोबर. चांगली गोष्ट आहे सर, आणि चांगलं कार्य करतो आपण तेव्हा नेहमी आपल्याला म्हणजे डेस्टिनी किंवा नियती पण नेहमी साथ देते, सपोर्ट करते, जर तुमचे इंटेन्शन चांगले असतील तर. ऍब्सोल्युटली राईट. आणि नाव जसं पोशिंदा आहे तर मग पोशिंदा नेहमी वाचवणारा असतो. बरोबर. म्हणून तुम्ही वाचवण्याचं काम करतोय आपण. जर तुम्ही त्या गोष्टी जर केल्यात ज्या अपोज करतात त्या नावाला, तर थोडं प्रॉब्लेमॅटिक राहील. आणि आपण आता शेतकऱ्यांचं जर बोलायला गेलो सर, तर मग शेतकरी पण आता आपला जो आहे तो अजून तेवढा
एज्युकेशन म्हणजे त्याला एज्युकेट करायची गरज आहे. बरोबर. बरोबर ना. मग त्याच्याकडून काय चुका होतात ते मला जाणून घ्यायचं. मेन कसं होतं माहिती का, एक जुनी जी परंपरा चालू आली आहे शेतीमध्ये, ती बरेचसे लोक अजूनही तेच ट्रेड फॉलो करतात. अजून त्यांनी नवीन इम्प्लिमेंटेशन्स त्यांच्या फील्ड्समध्ये येण्यासाठी रेडी नाही आहेत शेतकरी. जसा दुकानदार सांगतोय तसं शेतकरी करतायत. थोडक्यात कसं होतं, आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो, बरोबर, आपला एखादा कुठला तरी आजार झाला, डॉक्टर जे सांगतो ते आपण करतो. हो बरोबर. डॉक्टरने सांगितलं ही गोळी खा, आपण तीच गोळी खातो. हे मेडिसिन खा, तेच मेडिसिन खातो. शेतकऱ्यांचं पण तसंच आहे. शेतकरी काय करतोय आज, की जे दुकानदार सांगेल तेच खत टाकतोय. पण वैयक्तिक सगळेच जण डॉक्टर होऊ शकत नाही, बरोबर का नाही. पण सगळेजण प्रॉपर फील्डमधलं गायडन्स किंवा शेतीमधलं लोकांना नॉलेज, मिनिमम नॉलेज तर येऊ शकतं, की बाबा हे माझं पीक आहे, ह्या पिकासाठी मला कुठलं गरज आहे हे मी नॉर्मली कुठेही सर्च करू शकतो. आज तुम्ही युट्यूबवर जरी गेला, एखादा व्हिडिओ जरी टाकला की बाबा मला हे पीक घ्यायचंय, याच्याविषयी मला ऑर्गॅनिक शेती करायची, याच्याविषयी मला माहिती द्या, तुम्हाला 100 व्हिडिओ येतील त्याचे. या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी आज मागे पडतोय, की बाबा जे दुकानदार सांगेल ते मी टाकतोय. बाबा ठीक, मला माझ्या ह्या पिकासाठी आज मी कांद्याचं पीक टाकलं, खरंच मला 5 DAP बॅगेची गरज आहे का, याचा अभ्यास शेतकऱ्याला नाहीये. कारण की शेतकऱ्याला माहितीच नाही या सगळ्या गोष्टींची. त्याचा फक्त एकच ध्येय की मला माझं उत्पन्न काढायचं, मला माझं पीक काढायचं, मला चांगलं पीक आलं पाहिजे, मला पैसे चांगले मिळाले पाहिजे, मला बाजार हमी भाव चांगला मिळाला पाहिजे, मला बाजार चांगला मिळाला पाहिजे एंड ऑफ द डे. या सगळ्या फक्त शेतकरी एवढाच विचार करतो. पण हे सगळं करत असताना तू शेतकरी जमिनीकडे लक्ष देतोय का? अजिबात देत नाही. शेतकरी फक्त उत्पन्नाच्या पाठीमागे लागलाय. आज 2 रुपये मला कसे मिळतील त्याच्या पाठीमागे लागलाय. पण तुम्ही आज हे 2 रुपयाच्या पाठीमागे लागलाय, अजून 10-15 वर्षांनी ते शेतीमध्ये काहीच जर पिकलं नाही तर तुम्हाला 2 रुपये कडून मिळणार आहेत. मग त्या शेतीमध्ये काहीतरी पिकलं पाहिजे ना, मग त्या शेतीची काळजी घेतली पाहिजे. ऑर्गॅनिक खतं ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर्स आहेत ते त्या जमिनीला डेव्हलप करायचंच काम करते. ती जमीन आपली सुजलम सुफलम झाली पाहिजे, ह्याचं काम आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या माध्यमातून करतोय. किंवा ती जमीन टिकली पाहिजे, त्या जमिनीमधले बॅक्टेरियाज जे हेल्दी बॅक्टेरियाज आहेत, गांडुळं जी आहेत, ती जी अक्षरशः विलुप्त झालेली आहेत, आज कुठं दिसणार नाही तुम्हाला. पहिला काळ जो होता 1980, 70, 80च्या दशकात, ज्यावेळेस युरिया किंवा केमिकल फर्टिलायझरचं प्रमाण खूप कमी होतं किंवा किंबहुना नव्हतंच, त्यावेळेस प्रत्येक शेतामध्ये शेतकऱ्याला गांडुळं दिसायची. पण आज ते नाही राहिली, विलुप्त झालेली. ती परत रिजनरेट कशी करता येतील त्याचं काम आपल्याला करायचं. ते करण्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचं प्रोत्साहन शेतकऱ्यांना देत राहतो. तुम्ही ते करा, जेणेकरून आज तुम्ही विचार करतायत की आज तुम्ही 50 वर्ष पुढचा विचार नाही करत आहे. 50 वर्षांनी तुम्हाला शेतीच राहणार नाही करायला, काय खाणार तुम्ही, कसं पिकवणार. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. ॲज अन फार्मर म्हणून. बरोबर. मग सर आता हे झालं आपलं फार्मर्सचं. पण मग आता हा तुमचा जो प्रोडक्ट आहे तो शहरात म्हणजे लोक घेतात का, म्हणजे डिमांड आहे का? हो, ॲब्सोल्युटली. आम्ही अमेझॉनवर अवेलेबल आहोत. आमची ऑनलाईन वेबसाईट आहे ई-कॉमर्सची, www.poshinda.org म्हणून. आम्ही त्यांच्यावरनं आमचे प्रोडक्ट्स विकतो. 1 kg, 500 grams, 1 kg बॅग्स, ज्या छोट्या छोट्या कुंड्या ज्या आहेत लोकांना जे किचन गार्डनिंग करतात त्यांच्यासाठी आम्ही प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत तसे, जेणेकरून त्यांना प्रॉपर ऑर्गॅनिकच मिळालं पाहिजे आणि हेल्दी रूट्स डेव्हलपमेंट झाले पाहिजेत किंवा हेल्दी व्हेजिटेबल्स डेव्हलपमेंट झाले पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही ते छोटे छोटे पॅकेट्स बनवून ठेवलेले आहेत. बरोबर. बरोबर. पण आता शहरामध्ये सर शेती करणं खरंच शक्य आहे का? शेती नाही, पण तुम्ही शहरामध्ये ॲटलिस्ट तुमचं कुटुंब भागू शकता तेवढी फार्मिंग तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला मागाशी म्हटलं मी, एक छोटीशी बाल्कनी जरी असेल त्याच्यामध्ये 4 तुम्ही ग्रो बॅग्स आणून ठेवल्या तर 4 भाज्या तुम्ही आरामात त्याच्यात उगू शकता. आपण जे स्प्राउट्स म्हणतो ना, स्प्राउट्स खातो, मूग खातो किंवा आपण मटकी खातो किंवा आपण हरभरा खातो, आरामात 1-2 झाडं तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये उगू शकता आणि ते होऊ शकतं. असं नाही होऊ शकत, अजिबात नाही. आणि तुम्ही अक्षरशः आज मी जे पाहतोय ना, मी जे काही सिटीजमध्ये काही किचन गार्डनिंग्सला वगैरे व्हिजिट केलेली आहे, खूप सुंदर किचन गार्डनिंग बनवली लोकांनी. सगळ्या टाईपचे व्हेजिटेबल, सगळ्या टाईपचे फ्रुट्स, सगळ्या टाईपचे फ्लावर्स ठेवलेले आहेत त्यांनी, की आणि अतिशय मन लावून फार्मिंग करतात आणि त्यांना मजा वाटते सगळं करण्यासाठी. आणि ते त्यांना तेच सांगतो की त्यांना असं वाटतं की मीच पिकवलेलं मी खातोय ना, त्याच्यात खूप समाधान येते लोक. आणि शिवाय हेल्दी खातोय, ऑर्गॅनिक खातोय, त्याच्यात त्यांना अजून समाधान मिळतं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आज करतायत. ट्रेंड चेंज व्हायला लागलेत, लोकांची मेंटॅलिटी चेंज व्हायला लागली आहे. सिटीजमध्ये सुद्धा खूप सारी लोक आता, बरेचशी लोक अर्बन गार्डनिंगकडं किंवा किचन गार्डनिंगकडे वळालेली आहेत. त्यांनाही वाटतं की आम्ही काहीतरी हेल्दी खाल्लं पाहिजे किंवा आम्ही हेल्दी राहिलो पाहिजे.
मग त्याच्यासाठी त्याची सुरुवात कुणीतरी केली पाहिजे आणि त्याला आम्ही सपोर्ट करतोय. जे काही लोकांना ऑर्गॅनिक पद्धतीने जे काही फर्टिलायझर्स लागतात ते ग्रो करण्यासाठी आम्ही ते प्रोव्हाइड करतोय त्यांना. आणि आहेत चांगलं आमचं डिमांड पण आम्हाला आहे, चांगला सेल पण आहे आमचा आणि लोक घेत आहेत. बरोबर. तर सर मग आता ही जी लोक जी म्हणता तुम्ही, तर तुम्ही जेव्हा मार्केट रिसर्च केला असेल आणि ह्या लोकांना जेव्हा फाइंड आउट केलं असेल तुम्ही, तर मग तुम्हाला ह्यांचे काही असं जाणवलं का की बाबा ह्यांचे काय पेन पॉईंट्स आहेत शहरात जे किचन गार्डनिंग वगैरे करतात त्यांचे पेन पॉईंट्स काय, त्यांना काय त्रास होतो नक्की हे करताना? मेन कसं असतं माहिती का, ज्यावेळेस बघा कुंडी कुठेही तुम्हाला अवेलेबल आहे आज सिटीमध्ये, तुम्हाला सॉईल कुठेही अवेलेबल आहे सिटीमध्ये आज, तुम्हाला प्लांट्स नर्सरीज खूप आहेत, सगळीकडे नर्सरीज सगळीकडे अवेलेबल आहेत. जेन्युइन ऑर्गॅनिक फर्टिलायझर मिळणं खूप अवघड आहे आज. सिटीमध्ये पण मिळतं फर्टिलायझर, नाही मिळत असं नाही, पण ते सिटी कंपोस्टच्या बॅगमध्ये ॲज अन ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून पॅक करून देतात. की त्याच्यात खरंच ऑर्गॅनिक आहे का, किंवा त्याच्यात खरंच त्याच्यामधून आपल्या प्लांट्सला हेल्दी इफेक्ट पडेल का, हे कोणालाच माहिती नाही. म्हणून आम्ही जे काही सुरुवात केली ना, ते आम्ही बऱ्याचशा लोकांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दिली किंवा आम्ही ट्रायल बेसिसवर दिले. तुम्ही वापरून आम्हाला रिझल्ट सांगा. आम्ही तुम्हाला रिझल्ट नाही सांगत त्याच्यापासून काय मिळत आहेत, आम्ही तुम्हाला हे प्रोडक्ट देतोय, त्या प्रोडक्टचं काय रिझल्ट मिळत आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, अक्षरशः 5 स्टार रेटिंग्स मिळालेत आम्हाला प्रत्येक प्रोडक्टला. आणि जबरदस्त, म्हणजे ॲमेझॉनवर जरी आज तुम्ही गेलं तर 5 स्टार रेटिंग्सवर आमचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आमच्या वेबसाईटवर 5 स्टार रेटिंगचे प्रोडक्ट्स आहेत सगळे, आणि खूप अप्रतिम लोकांना रिझल्ट मिळाले त्याचे. म्हणून तो जो फीडबॅक मिळाला ना आमचा, तो जो रिव्ह्यूज म्हणतो आपण, तो रिव्ह्यूज खूप चांगले मिळालेत आम्हाला आमच्या प्रोडक्टचे. बरोबर. पण आता सर आपण एक ट्रेंड बघतो की जे बॉलिवूडचे स्टार्स आहेत सगळ्यांचे फार्म हाऊस आहेत, सगळेजण फार्म करतायत, मग त्यांना ते समजलं का की बाबा आपण आपलं उगवूनच खायला पाहिजे, कारण बाहेर तर काही नीट भेटत नाही. बरोबर. तर तुम्हाला असं वाटतं का? नाही, ॲब्सोल्युटली. मग ते का करतायत, फार्म हाऊस का आहेत त्यांचे? आज तुम्ही जे फिल्म स्टार म्हटलं, सलमान खानचं एक्झाम्पल घेऊयात, ठीक आहे, पनवेलला त्याचं फार्म हाऊस, त्याच्यामध्ये व्हिडिओज पण आले होते शेती करताना आले होते, बरोबर. मग तो स्वतः शेती का करतोय, काय इंटरेस्ट दाखवतोय त्याच्यात एवढा? काहीतरी त्याला पण माहिती आहे ना की बाबा हे हेल्थच्या रिलेटेड कुठेतरी आहे, माझ्या याच्यापासून माझ्या वैयक्तिक हेल्थवर फरक पडणार आहे, माझ्या फॅमिलीच्या हेल्थवर फरक पडणार आहे. मग मी ऑर्गॅनिकच पिकवतो ना. भात मला जर बाहेरून घ्यायचा आहे पॉलिश केलेला केमिकल भात, कशासाठी घेऊ मी जर स्वतःच माझा उगवू शकतो माझ्या फार्ममध्ये, तर मी बाहेरून कशासाठी घेऊ? आणि शिवाय हेल्दी ना, ऑर्गॅनिक रित्या उगवतोय तो. आता समज मी फार्मिंग करतोय आणि मला ते कन्झ्युम करायचंय, मी त्याच्यात केमिकल टाकेल का? नाही टाकणार. मग शेतकऱ्याला माझा हाच प्रश्न आहे की तुम्ही स्वतःसाठी केमिकल नाही टाकत, मग लोकांसाठी केमिकल का टाकता? तुम्ही ऑर्गॅनिक करा ना. बरोबर. प्रयत्न तर करून बघा, डेव्हलप करा. मी असं म्हणत नाही, तुमचं जर 10 एकर क्षेत्र असेल ना, 1 एकर क्षेत्र तुम्ही ऑर्गॅनिक करा. त्याच्यात तुम्हाला काय फरक पडतोय ते तुम्हाला जाणवेल. तुमच्या जमिनीमध्ये काय फरक पडतोय, तुमच्या पिकांमध्ये काय फरक पडतोय, तुमच्या क्वालिटीमध्ये काय फरक पडतोय. एखादा फ्रूट असेल त्याच्यामध्ये, तर फ्रूट खाण्यामध्ये, केमिकलवाला फ्रूट खाण्यामध्ये आणि ह्या फ्रूटमध्ये काय फरक पडतोय, हे तुम्हाला तुमचंच कळून जाईल. आम्हाला सांगण्याची गरज पण नाही पडणार. बरोबर. म्हणून लोकांना आम्ही कायम सांगताना हे सांगत असतो की तुम्ही कुठलीही सुरुवात करताना आपल्याला कुठून तरी करावंच लागेल ना. एकाला कोणाला तरी इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल की बाबा नाही, आपलं काहीतरी चेंज झाला पाहिजे मार्केटच्यामध्ये, केमिकल कुठेतरी थांबले पाहिजे, कुठेतरी बंद झाले पाहिजे. मग हे इनिशिएटिव्ह कुणीतरी घेतलं पाहिजे ना. एका फार्मरनी ते इनिशिएटिव्ह घेतले का आसपासच्या फार्मरला ते आपोआप कळतं, ते पण चेंज व्हायला लागतात, ते पण डेव्हलप व्हायला लागतात की बाबा नाही, यांनी केलं, याला फरक पडलाय, आपण पण द्यायचं असं आहे. बरोबर. पण आता सर, आता हे जेव्हा आपण सगळ्या गोष्टी करतो, तर मला स्वतःला एक ऑनलाईन घरी मला गार्डन करायचे किंवा काही करायचं आहे, टेरेसवर मला गार्डन करायचं आहे, मग त्याची देखभाल मी कशी ठेवावी? सिंपल गोष्ट आहे खूप. तुम्ही स्वतःसाठी टाइम दिला पाहिजे. बरोबर. आपण असं म्हणतो की माणसासाठी टाइम दिला पाहिजे. बरोबर. ऍटलिस्ट एक सकाळचा 1 तास तरी माणसाने व्यायाम केला पाहिजे किंवा संध्याकाळचा 1 तास तरी व्यायाम केला पाहिजे. तुमची जी गार्डनिंगची ऍक्टिव्हिटी आहे ना, ती या सकाळच्या 1 तासामध्ये सुद्धा कव्हर होऊ शकते. तो सुद्धा तुमचा व्यायामच आहे. हो. तुमच्या डोळ्यांसाठी तो व्यायाम आहे, तुमच्या हातांसाठी तो व्यायाम आहे. कुठं वीड्स आले असतील, अनवॉन्टेड कुठं गवत आलं असेल, ते तुम्ही काढताय, तो पिक करताय, ते व्यायामच आहे तुमच्यासाठी. तुम्ही त्या सहवासात जाताय, ती हेल्दी ऑक्सिजन घेताय, ब्रिदिंग करताय, ती ऑक्सिजन मिळते तुम्हाला हेल्दी, तो तुमच्यासाठी व्यायामच आहे, तुमच्या लंग्ससाठी व्यायामच आहे. मग एक 10 मिनिटं आपण देऊ शकत नाही त्याच्यासाठी, आरामात देऊ शकतो. मी तेच सांगितलं, बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही 4 प्रकारचे 5 प्रकारचे व्हेजिटेबल्स उगवू शकता आणि ते कन्झ्युम पण करू शकता चांगल्या प्रकारे. इट डोंट टेक दॅट मच टाइम, म्हणजे इतका खूप वेळ लागत नाही त्या गोष्टीसाठी. हार्डली तुम्हाला जे काही पिकवायचंय किंवा जे काही तुम्हाला उगवायचंय ना, तुम्ही रोज सुद्धा द्यायची गरज नाहीये. 2 दिवसातून 3 दिवसातून
त्याच्याकडे एक 15 मिनिटं वेळ दिला तुम्ही 10-15 मिनिटं तरी खूप झाली. बरोबर आहे. आणि मला काय वाटतं सर, की आपलं जे नेचर जे आहे ना, ते असं म्हणजे बनलंय, देवानेच असं बनवलं त्याला, की ते आपल्यासाठी पोषक आहे. म्हणजे आपण समजा आंबा आहे, तो जर मे महिन्यात खाल्ला, जो की मे महिन्यात येतो, तर आपल्याला फायदेशीर आहे. बरोबर आहे. आपण डिसेंबर महिन्यात आंबे खाल्ले तर कदाचित आपल्याला ते त्रासदायक असू शकतं. ऍब्सोल्युटली. कारण की तो आपल्या क्लायमेटसाठी बनलेलाच नाही ना, त्या टायमिंगच नाही येतो आंबा खाण्याचा. थंडी असते त्या टायमामध्ये, किंवा तो जो काही प्रोडक्ट आहे आपल्याला जे न्यूट्रिशन्स मिळणार आहेत आपल्याला त्या सीझनला ते मिळणार नाही. तुम्हाला ज्या टायमाला तो येतोय त्या टायमाला तुम्हाला ते प्रॉपर न्यूट्रिशन देऊन जाईल. ते आजार मिळणार नाही, आजार होणार नाही तुम्हाला कुठले त्याच्यामध्ये. तुम्ही बघा आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही खूप आंबे खा, तुम्हाला त्रास होणार नाही. तेच आंबे तुम्ही पावसाळ्यात खा, तुम्हाला त्रास होणार. भरपूर एक्झाम्पल्स आहेत असे प्रत्येक फ्रूटचे. आता नवीन ट्रेंड आलाय एक ऑल सीझन मँगो, की सगळ्याच प्रत्येक सीझनला मँगो मिळतो. पण हे आपली आहे का? आपल्या क्लायमेटला सूट नाही होते ते आपल्यासाठी बनलेलेच नाहीयेत. आपल्यासाठी मेचेच आंबे आहेत. एप्रिल मे मध्ये जे आंबे निघतात आपल्याकडे ते आपल्याकडे जेन्युइन आंबे, ते प्रॉपर हेल्दी आंबे आपल्यासाठी. आणि तोच एक पिरियड असतो की ते आपण आंबे खाऊ शकतो. बरोबर. तुम्ही सफरचंद पण बघा, आता 12ही महिने सफरचंद मिळतात. पहिले फक्त थंडी आली की तुम्हाला सफरचंद मिळायची, किंवा ते थंडीनंतर तुम्हाला सफरचंद मिळायला चालू व्हायचे. पण आता तो ट्रेंड नाही राहिला. चिक्कूचा एक सीझन राहायचा, केळीचा एक सीझन राहायचा. आता तसं नाही राहिलं. आता सगळ्या सीझनला सगळं काही मिळतं आपल्याला, अवेबिलिटी झाली. कारण की ते आपल्याला त्यांची पण चुकी म्हणता यायची नाही. डिमांड इतकी ह्यूज आहे मार्केटमध्ये आणि सप्लाय खूप कमी आहे. आजही तुम्ही जर बघायला गेले तर लोकांना खूप फळं खायची इच्छा आहे, सगळं खायची इच्छा आहे, पण तो त्या पद्धतीने किंवा त्या टायमाला ती मिळत नाही त्यांना. म्हणून डिमांड खूप भयानक आहे सगळीकडे मार्केटमध्ये प्रत्येक प्रोडक्टचा, पण तो सप्लाय जो आहे तो खूप कमी आहे आज. बरोबर. म्हणजे हा सांगायचा मुद्दा हाच होता आपला, की तिथं म्हणजे नेचरने ऑलरेडी डिसाईड केलं की तुमच्यासाठी काय म्हणजे ऑर्गॅनिक जे आहे ते कधीच तुम्हाला हार्मफुल नसणार. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, फॉरेस्ट जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही खतं देऊन टाकता का? नाही. स्वतः ते खतं तयार करतात. ते जो पालापाचोळा खाली पडतो ते डिकम्पोज होतो, त्याच्यात बॅक्टेरिया असतात, हेल्दी बॅक्टेरिया असतात, ते डिकम्पोज होतात. ते त्याला डिकम्पोज करून त्यालाच परत न्यूट्रिशन्स देतात, हेल्दी न्यूट्रिशन्स त्या झाडांना, त्या मुळांना तिथंच न्यूट्रिशन्स मिळतात. तरी ती हिरवी कशी असतात, एवढी किती मोठी मोठी झाडं झालेली असतात, त्यांना आपण काय खतं देऊन टाकलेले असतात का? अजिबात नाही. पण हेच आपल्याला कळायला पाहिजे की ऑर्गॅनिक पदार्थ तिथं पडला जमिनीमध्ये, ऑटोमॅटिक डेव्हलपमेंट होणार आहे, ऑटोमॅटिक बॅक्टेरियल ग्रोथ होणार आहे, हेल्दी बॅक्टेरियाज वाढणार आहेत, अर्थवर्म्स वाढणार आहेत. ह्या गोष्टी शेतकऱ्यांना कळायला पाहिजेत, किंवा ह्या गोष्टी आपल्या किचन गार्डनिंगवाल्यांना कळायला पाहिजे. तर तुम्हाला तिथेही, तुम्हाला बाहेर जर तुम्ही फॉरेस्टमध्ये गेले, फिरतायत कुठेतरी इकडे तिकडे, एखादं तुम्हाला बोराचं झाड मिळालं, आंब्याचं झाड मिळालं, त्याला किती आंबे लागलेले असतात, किती बोर लागलेले असतात, का लागलेले असतात? त्याला थोडी केमिकल फर्टिलायझर आपण टाकतोय, ऑर्गॅनिकच पडले ना तिथं, तरी पण त्याला येतंय ना चांगल्या क्वांटिटीमध्ये. बरं, त्याला कुठला रोग नाही होत, त्याला कुठलंही झाडं त्याचे पानं गळत नाही, कुठलंही त्याच्यावर मावा वगैरे म्हणतो आपण, जे फंगस वगैरे म्हणतो, ते जात नाही. या सगळ्या गोष्टी आहेत ना. बरोबर. हे सगळे निसर्गाने ऑलरेडी दिलेले आहेत आपल्याला, त्या फक्त आपण तिला टाकायच्यात, तेवढंच करायचं आपलं, बाकी काही चेंजेस नाही करायचे. बरोबर. तर पूर्वीच्या काळामध्ये पण आहे ना, म्हणजे आपले जे आई वडील किंवा आजी आजोबा सांगतात की अरे आमच्या वेळी कोथिंबीर एवढी मोठी असायची, वांगे एवढे मोठे असायचे, भाजीला एकदम चांगला वास यायचा, पण ते आता बघायला मिळत नाही. तर तेच कारणच ते आहे ना. मी तुम्हाला सांगतो ना, कोथिंबीर जर तुम्ही पहिल्या काळ असा होता ना की 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी कोथिंबीर जिथे लावलेली आहे तुम्ही ज्या शेतामध्ये, त्याच्या बाजूने जरी गेले तर तुम्हाला तो एक अरोमा यायचा कोथिंबीरच्या वासाचा. तो आता राहिलाय का? अजिबात नाही राहिला. कशामुळे नाही राहिला? तर ते तुम्ही उगवतायच 15 दिवसात 20 दिवसात, म्हणजे त्याचा जो टाइम पिरियड आहे ऍक्च्युअली 30 दिवस 35 दिवस 40 दिवस जो काही त्याचा टाइम पिरियड आहे तो होऊन द्यावा लागतो. तुम्ही जर 25-25 30-30 दिवसामध्ये जर कोथिंबीर उगवायला लागले केमिकल टाकून, फक्त त्याच्यात काहीतरी वेगळे केमिकल्स टाकणं म्हणजे ऍसिड्स टाकतायत तुम्ही, दुसरं काही टाकत नाही, ते उगून तुम्ही उगायला लागला, तो वासच गायब झाला. तुम्हाला फक्त ते हिरवं झाड दिसतंय, न्यूट्रिशन्स झिरो. बरोबर. त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण भयंकर, केमिकल ट्रेसेस भयंकर, अनहेल्दी आहे ते पूर्ण प्रोडक्ट. मग तुम्हाला ते कन्झ्युम करून काय फायदा आहे? फक्त तुम्हाला दिसतंय ते हिरवं छान दिसतंय म्हणून तुम्ही ते खाताय का? काही गरजच नाही ना. त्याच्यामध्ये ते हिरवं जरी नसलं तरी पण न्यूट्रिशियस पाहिजे, तो स्मेल आला पाहिजे. कोथिंबीर अशी घरात जरी ठेवली ना तुमच्या किचनमध्ये वॉटेवर, तरी तुम्हाला बाहेर कुठेतरी त्याचा स्मेल आला पाहिजे, बाबा घरात कोथिंबीर आणली म्हणून. बरोबर. ते ऑर्गॅनिक खाद्य झालं, ते ऑर्गॅनिक फूड झालं, किंवा ती ऑर्गॅनिक कोथिंबीर झाली. बरोबर. मग आता सर हे आपले सगळ्यांचं आपण इंडस्ट्रियलायझेशन बघितलं, पण असं वाटतं तुम्हाला की भविष्यात शेती पण असं लोक कंपन्या येतील आणि ते शेती करतील?
पुढचं जे फ्युचर आहे ना ते शेतीचंच आहे. आज जे तुम्हाला सगळं बिल्डिंग्स उभे राहिलेले दिसत आहेत ना, किंवा इंडस्ट्रियलायझेशन दिसतंय, ॲटोमायझेशन दिसतंय सगळीकडेच, हे तुम्हाला खाणं नाही देणार, तुम्हाला शेतीच खाणं देणार आहे. तुम्हाला जे काही खायला मिळणार आहे तुम्हाला ते शेतातूनच मिळणार आहे. आणि आज शेती अक्षरशः संपत चालली आहे, मरत चालली आहे. बरेचसे आपले खेडेगावातली मुलं सुद्धा शेती सोडून काय आहे शेतीमध्ये, काय ठेवलं आहे शेतीमध्ये, ते शेतीमध्ये येऊन कामं करायला लागलेत, जॉब्स करायला लागलेत. पण मी आज त्यांना तेच सांगतोय की तुम्हाला जितकं उत्पन्न शेती करून मिळणार आहे ना, त्याचं 10% उत्पन्नसुद्धा तुम्हाला तुमचं जॉब करून मिळणार नाही, हे मी आज तुम्हाला सांगतो. इतक्या सुंदररित्या तुम्ही शेती डेव्हलप करू शकता, इतक्या सुंदररित्या उत्पन्न घेऊ शकता. तुम्हाला खूप स्कोप आहेत शेतीमध्ये. तरुण मुलांना खूप सारे स्कोप्स आहेत. तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. तुम्ही इंडियन मार्केटच तुम्हाला इतकं मोठं आहे की तुम्हाला बाहेर पडायचीच गरज नाही आहे कुठेच. वेगळे वेगळे जर तुम्ही व्हेजिटेबल्स केले, एक्झॉटिक फार्मिंग केली, एक्झॉटिक फ्लावरिंग केली, तर त्याला एक्सपोर्ट किती आहे. बट टेक्निकल फार्मिंग म्हणतो ना आपण त्याला, प्रॉपर टेक्निकल फार्मिंग, ते तुम्ही करू शकता. यंग जनरेशनमध्ये ती पॉवर आहे, ती ताकद आहे. पण शेती ही आज आपल्या जे काही आपल्या परिसर आहे आसपासचा, त्याच्यामध्ये असं झालंय की शेती म्हणजे एक थर्ड क्लास काम आहे. पण पुढं जाऊन शेतीच भविष्य आहे. शेती जर नसेल तर तुम्हाला उत्पन्न कुठून मिळणार, तुम्ही काय खाणार, कसं जगणार तुम्ही. बरोबर. हवा खाऊन तर आपण जिवंत राहू शकत नाही. काहीतरी उत्पन्न तुम्हाला कुठून तरी पिकवलेलं खावंच लागेल. म्हणून शेती टिकली पाहिजे, शेती जगली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. मस्तच. ते जगवण्याचं काम आपण करतोय. एक कुठंतरी आमचा पोशिंदाचा हातभार त्याला लागतोय, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आम्हाला शेती टिकणं म्हणजे जमीन टिकणं. जमीन टिकली तर शेती टिकेल. जमीन टिकणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तेच आमचं विजन आहे, तेच आमचं धोरण. मस्तच. तर थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि लोकांना गाईड केलं. आणि खरंच ह्या विषयाची गरज होती. जसं म्हटलं की जर शेती नसेल तर आपण काय खायचं काय, आणि जमीन नसेल तर मग तर राहायचं कुठं, आणि अशा खराब जमिनीत आपण राहू शकत नाही किंवा त्याचा आपला काय फायदा होणार नाही. मग ती टिकवायला पाहिजे, लोकांनी शेती करायला पाहिजे. आणि आय होप लोकांची मेंटॅलिटी भविष्यात चेंज होईल आणि तुमच्यासाठी लोकांचे काम करतात, त्यामुळे त्याला हातभार लागतोयच. तर थँक्यू सर, तुम्हाला पॉडकास्टवर आला. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ते मराठी पॉडकास्टवर.